साताऱ्यामध्ये आज महाविकास आघाडी आणि महायुती यांचं आपल्याला शक्तिप्रदर्शन बघायला मिळणार आहे। उदयनराजेंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांची साताऱ्यामध्ये सभा होतीये, तर शशिकांत शिंदे यांच्यासाठी साताऱ्यामध्ये शरद पवार यांची सुद्धा जाहीर सभा होणार आहे। त्यामुळे साताऱ्यामध्ये आज एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि दुसरीकडे शरद पवार यांची होत असलेली ही सभा। एकूणच साताऱ्यामध्ये आज मविया आणि महायुती दोघं सुद्धा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात। उदयनराजे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात, तर तिकडे शशिकांत शिंदेंसाठी साताऱ्यामध्ये शरद पवार प्रचार सभा घेत आहेत। आणि याच विषयी अधिक माहिती घेऊया, साई सावंत आपले प्रतिनिधी सोबत आहेत। साई, एकीकडे देवेंद्र फडणवीसांची उदयनराजेंसाठी होत असलेली सभा आणि दुसरीकडे शशिकांत शिंदे यांच्यासाठी शरद पवारांची होत असलेली सभा। एकूणच साताऱ्यामध्ये आपल्याला आज फडणवीस विरुद्ध पवार असा संघर्ष पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे। लोकसभेकडून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील आणि अजितदादा पवार असतील हे उपस्थित राहणार आहेत आणि दोन सभा देखील ते पार पडणार आहेत। वाईमध्ये अजित पवार यांची सकाळी 11 वाजता वाईच्या भाजी मंडी या परिसरामध्ये सभा पार पडणार आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची देखील सातारा शहरामध्ये सायंकाळी 5 वाजता तालीम संघ येथे सभा पार पडणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ देखील शरद पवार यांची जिल्हा परिषद मैदान येथे सभा पार पडणार आहे। विशेष म्हणजे ही सभा 2019 च्या ज्या पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये देखील शरद पवारांनी भर पावसामध्ये या मैदानावर सभा घेतली होती आणि या संपूर्ण राजकीय पार्श्वभूमी पाहता दोन्ही दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस असतील आणि शरद पवार असतील हे सातारा शहरामध्ये आहेत आणि नक्की काय बोलणार हे देखील आता सध्या पाहणं महत्वाचं आहे।